खामगाव तालुक्यात अतिवृष्टीमुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान। खामगाव तालुक्यातील शेतकरी अतिवृष्टी व गारपिटीमुळे हवालदिल झाले असून कापूस, सोयाबीन, भुईमूग, करडी आणि मका या पिकांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे। तालुक्यातील अनेक भागात झालेल्या मुसळधार पावसामुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून तातडीने मदतीची मागणी होत आहे। तालुका प्रमुख श्रीराम खेलदार यांनी सांगितले की शासनाने तातडीने पंचनामे करून हेक्टरी 50,000 रुपयांची मदत द्यावी। तसेच कर्जमाफीची अंमलबजावणी करून शेतकऱ्यांचा सातबारा कोरा करावा अशी ठाम मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे। उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या वतीने दिलेल्या निवेदनात शासनाने लवकरात लवकर नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना मदत करून दिलासा द्यावा। शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे खामगाव तालुका व शहराच्या वतीने जे काही अतिवृष्टी झाली आणि शेतकऱ्याच्या सोयाबीनवर जो येलो मोजा, पराठीवर लाल्या पडला, तसेच घुमणी अळीने जे नुकसान झाले त्या संदर्भात शेतकऱ्यांना अतिवृष्टी झाल्यामुळे ओला दुष्काळ जाहीर करा या मागणीसाठी आम्ही सर्व शिवसेना खामगाव तालुक्याच्या वतीने या ठिकाणी SDO साहेबांना निवेदन दिलेले आहे। आमच्या निवेदनाचा लवकरात लवकर त्यांनी विचार करावा, अन्यथा शिवसेना रस्त्यावर येईल। कारण येलो मोजामुळे आज हजारो हेक्टरचं खामगाव तालुक्यातलं सोयाबीन हे संपलं आहे। शेतकरी हवालदिल झालेला आहे। पराठीवर सुद्धा अतिवृष्टी झाल्यामुळे पानगळ झालेली आहे, त्यामुळे शेतकरी खूप संकटात आला आहे। यांनी निवडणुकीत जाहीर केले होते की आम्ही शेतकऱ्यांना कर्जमाफी करू। आतापर्यंत निवडणूक होऊन बराच काळ उलटून गेला तरी शेतकऱ्यांना कर्जमाफी तर झालीच नाही, परंतु आता शेतकरी अडचणीत असल्यामुळे शिवसेना ही रस्त्यावर उतरणार आणि नक्कीच त्यांना शासनाने त्यांचे पंचनामे करून त्यांच्या खात्यात हेक्टरी 50,000 रुपये मदत द्यावी यासाठी या मागणीसाठी या ठिकाणी आम्ही आज निवेदन दिलेले आहे। तसेच या ठिकाणी वामन नगरातून येणारा जो काही रेल्वेचा रस्ता होता तो शासनाने या ठिकाणी ठेकेदाराने आतापर्यंत पूर्ण केलेला नाही, तो रस्ता बंद करून तो पूर्ववत सुरू करावा अशी आमची शिवसेनेच्या वतीने शहराच्या वतीने व तालुक्याच्या वतीने या ठिकाणी मागणी आम्ही केलेली आहे। कारण या ठिकाणी नागरिकांना तो रस्ता पूर्ण नाही, त्यामुळे खूप त्रास होत आहे। लवकरात लवकर रस्ता पूर्ण करावा व त्या रस्त्यामुळे शासनाचे जे नुकसान झाले त्या संदर्भात अधिकारी व ठेकेदारावर कारवाई करावी ही आमची या ठिकाणी मागणी आहे।